मी अनेकदा बघतो की पहिल्यांदा कोणी आमदार झाल्यानंतर जनसंपर्क वाढवण्यावर, ओळख्या वाढवण्यावर भर असतो त्यांचा, तो असलाही पाहिजे. पण सभागृहात बसून सभागृहाचं कामकाज बघण्याकडे त्यांचा कल कमी असतो आणि तुम्ही मात्र बऱ्यापैकी सभागृहामध्ये बसता. प्रश्नोत्तराचा तास असेल, लक्षवेधी असेल, बऱ्याच गोष्टी अभ्यासण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात काही तुमचं मला म्हणणं? रोज दादांकडनं वडिलांकडनं विचारणा केली जाते. हा. सकाळी किती वाजता पोहोचला, घरी किती वाजता आला. त्यामुळे सभागृह सुरू व्हायच्या आधी पोहोचायचा मी प्रयत्न करत असतो. 10-5 मिनिटं कधी उशीर होतो. भले प्रश्न असू नसू, लवकरात लवकर सभागृहात कसं पोहोचता येईल हा आमचा प्रयत्न असतो, कारण तिथं मला दादांना उत्तर द्यावं लागतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभागृहातनं गेला कधी ह्यालाही तितकंच महत्त्व दादांच्या माध्यमातून दिलं जातं. अच्छा. पण तुमचे आवडीचे विषय कुठले, ज्यावर तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहतात? ते ओव्हरच माझं फायनान्स बॅकग्राऊंड आहे आणि फायनान्स म्हणलं की सगळ्या गोष्टी येतात. माझं MBA फायनान्स झालेलं आहे, मी लॉ कम्प्लीट केलेलं आहे. त्यामुळं अवांतर वाचनही राहतं आणि मुळात म्हणजे काय असं नवीन काही गोष्टी आल्या तर थोडंसं त्या एक म्हणजे काय होतं, माझा स्वभाव आहे की जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत वाचत राहायचं. मग ते कोणताही प्रश्न असू द्या. म्हणजे जसं ॲनालॉग चीज होतं, कारण मी ज्यावेळेस मला पहिला हा प्रश्न कुठे पडला की पनीर एवढं स्वस्त शहरात कसं मिळू शकतं, म्हणजे हे एवढं स्वस्त का, म्हणून त्या मुद्द्यात मी गेलो. म्हणजे सगळ्यात मोठा आश्चर्याची बाब अशी आहे की डिपार्टमेंटमधल्या अनेक अधिकाऱ्यांना ॲनालॉग काय हे माहीत नव्हतं. हा केंद्र सरकारचा नियम आहे ॲनालॉग. तर हा म्हणजे माझ्या प्रश्न पडल्या स्वीकृत झाल्यानंतर ॲनालॉग चीज आणि ॲनालॉगचं त्या ठिकाणी अभ्यास सुरू झाला. ते अशाही काही गोष्टी असतात. तर प्रत्येक गोष्ट ही वेट टाईम म्हणजे काय म्हणणार की जी काय म्हणतात वृत्ती जी आहे की जी कायम शिकली पाहिजे किंवा कायम उत्तर मिळायची, त्यामुळे एखाद्या हे सगळं वाचन होत असेल. आता तुम्ही अभ्यास करता, पण तुमच्या अवतीभोवती तुमचे कार्यकर्ते असतात. तुम्ही असं त्यांना कधीतरी सांगता किंवा तुम्हाला कधीतरी असं आढळतं की अनेक मुद्दे असे असतात की ज्यावर खरं तर कार्यकर्त्यांनी सुद्धा अभ्यासणं, ते मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. कुठेतरी बोलायचं असेल पदाधिकाऱ्यांना, पण बऱ्याच वेळा आपण बघतो की तसा फारसा अभ्यास कुणाचा दिसत नाही आणि काहीतरी बोलायचं म्हणून वेग लोक बोलत असतात. वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते म्हणेन मी कुठल्या एका पक्षात म्हणत नाही. आपण साधारणतः हे नवोदितांचं राजकारण, युवा राजकारण, युथ पॉलिटिक्स ज्याला म्हणतो, म्हणजे तुमचे नेते देवेंद्र फडणवीस हे त्या युथ पॉलिटिक्स मधनं वर आले आणि युवा संसद असेल MIT मध्ये, ते सातत्यानं त्या सगळ्या कार्यक्रमांशी स्वतःला त्यांनी जोडून घेतलं आहे, किंवा काही नेते सुद्धा आणखी. हे ॲज अ दुर्दैव मॅक्सिमम यूज ऑफ सोशल मीडिया, मॅक्सिमम इंटरव्हेन्शन ऑफ मीडिया असं म्हणू शकतो आपण. पूर्वी काय व्हायचं, सभागृहात काय बोललं हे संध्याकाळच्या समालोचनात कळत होतं. आज दुसऱ्या सेकंडला मतदारसंघामध्ये जातं. त्यामुळे मुद्द्याचं काय चाललंय ह्याशी महत्त्व नसतं. माझ्या मतदारसंघातलं काय तिथं मांडलंय याला महत्त्व लोक देतात. त्यामुळे दुर्दैवाने ह्या गोष्टी वाढतातच. पण त्यामुळे डिटेल अभ्यास होत नाही. पण कुणाला दोष देण्यात प्रॉब्लेम अर्थ नाही आहे, कारण ही काळाची आत्ता गरज तयार झालेली आहे. जर आपण ॲज अ मीडिया, ॲज अ सोशल मीडियामध्ये बदल झाले तर नक्कीच हे सुद्धा बदल होतील. तुमच्या पनीरच्या मुद्द्यावर तुमच्या नेत्यांकडून काही कौतुक किंवा कोणीतरी म्हटलं असेल की तुम्ही फार अभ्यास सभागृहातच तर कौतुक होतं. हे सगळे म्हणतात आणि मुळात म्हणजे काय झालं की ज्या दिवशी मुद्दा मांडला होता त्या दिवशी आमच्या पक्ष कार्यालयात जेवणामध्ये पनीर होतं. आमच्या एक सहयोगी सदस्य होता, त्यांनी दाखवलं मला, हे बघ म्हणले मी जेवण अख्खं केलंय, पनीर बाजूला काढलेलं. त्यामुळे अवेअरनेस होतो, लक्ष असतं प्रत्येक. दुसरा असा मुद्दा आहे की राजकारणांमध्ये खूप असे विषय असतात की जनतेशी संबंधित नसतात. आता आपण या अधिवेशनामध्ये पाहिले की वेगवेगळे मुद्दे असे होते की ज्यातून असं वाटत होतं की अधिवेशन कुठेतरी भरकटलेलं आहे आणि जे जनतेचे मूळ प्रश्न आहेत ते ऐरणीवर यायला किंवा ते पटलावर यायला, त्यावर चिंतन मनन, अभ्यासपूर्ण भाषणं व्हायला काहीसा कमी वेळ मिळतो, असं आपल्याला अनेकदा दिसतं. आपल्याला एकंदरीत राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे कसं असतं, तर वेळेप्रमाणे राजकारण बदलत असतं, राजकारणाची परिभाषा बदलत असते. आता सध्याच्या नीड ऑफ द मोमेंट आहे की तुम्ही मीडियामध्ये असणं. त्यामुळे दुर्दैवाने काय होतं की मीडियाचं इंटरव्हेन्शन, मागाशी जसं म्हटलं, ह्या सगळ्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊशी वाटतो. त्यामुळे हे दुर्दैव होतं. तुम्ही पहा की मुद्दे चुकत नाहीत. आता माझा मुद्दा हा जनहिताचा होता, लोकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. सभागृहाने तेवढं महत्त्व दिलं, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. हे आमच्या सदस्यांची जबाबदारी आहे आणि आता हे आम्ही जाऊन सांगू शकत नाही. मी माझ्या पद्धतीने एफर्ट्स घेतोय, बाकी सदस्य त्यांच्या पद्धतीने एफर्ट्स घेतील. कधी ना कधी नक्कीच जनहिताचे प्रश्न परत एकदा चर्चेला 99% तरी सभागृहात येतील. लास्ट क्वेश्चन, ग्रामीण भागातल्या युवकांबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे खूप हुशार असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं दुर्दैव आहे की अनेक ठिकाणी त्यांना प्लॅटफॉर्म्स मिळत नाहीत. त्या प्लॅटफॉर्म्स कसे उपलब्ध करून देता येतील हा प्रयत्न आहे. आणि अनेकदा मी एक पाहिलं की आमच्या ग्रामीण भागातले जे तरुण असतात ते शिकल्यानंतर थोडीशी एक भीती असते. तो नुलगंड विसरणं गरजेचं असतं. त्या नुलगंडातनं जर बाहेर पडला ना तर तुम्ही पहा, मॅक्सिमम तुमच्याही फील्डमध्ये असेल की इतर कोणत्याही फील्डमध्ये बघा, ग्रामीण भागात शिक्षण झालेले विद्यार्थ्यां मुलांची त्या लोकांची संख्या ही जास्त असते.
फक्त एक नुलगंड असतो, मी करू शकतो की नाही. ज्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की मी करू शकतो, तो पुढे जातो. ज्याला मिळत नाही तो तिथेच राहतो. चला Thank पुन्हा आपण you. कधीतरी भविष्यात वेळ येईल की Yes, आणखी boss. विस्तारानं आपण मुलाखत करू. खूप धन्यवाद विक्रमजी. थँक्यू सर, थँक्यू.